रेवती एका गरीब घरात वाढलेली मुलगी. तिचे आई वडील मोलमजुरी करायचे. एकदा एका बिल्डिंगचे काम करत असताना झालेल्या अपघातात दोघेही मरण पावले. तिचं नितीनसोबत लग्न झालं होतं. मागच्या महिन्यात आजारपणातच नितीनचा सुद्धा मृत्यू झाला. रेवती तिच्या सासू आणि नंदेसोबत राहत होती. रेवतीची सासू कटुहास्य करत एका दलालाला म्हणाली, माझ्या सुनेला 10,000 खरेदी कर आणि मग तुला हवा तसा तिचा वापर कर. त्या दलालाने 10,000 रुपये रेवतीच्या सासूच्या हातात ठेवले आणि म्हणाला, मी रात्रीचा येतो. रेवती दिवसभर भाजी विकायचं काम करत होती. तिची नणद एका दुकानात कामाला होती. तिची सासू आणि नणद तिला सारखे वाईट साईड बोलत असायचे, तरी पण ती शांतपणे सगळं सहन करत होती, कारण तिला आधार द्यायला तिचं असं कोणीच नव्हतं. आज ती खूप थकलेली घरी आली. रात्रीचं जेवण झाल्यानंतर तिची नणद तिच्यासाठी दुधाचा ग्लास घेऊन आली. ते बघून रेवतीला आश्चर्य वाटलं की कधीही माझ्याशी एक शब्द नीट न बोलणारी माझी नणद आज माझ्यासाठी दुधाचा ग्लास कशी काय घेऊन आली. दुधाचा ग्लास देऊन ती खोलीतून बाहेर गेली. मग रेवती दुधाचा ग्लास एका बाजूला ठेवून तिचं दुसरं काम करायला लागली आणि इकडे तिची सासू आणि नणद खूप खुश होत्या. अर्ध्या रात्री गाढ झोपेत असताना रेवतीच्या शरीरावर कोणीतरी खडबडीत हात फिरवत असल्याचे तिला जाणवले. तेवढ्यात तिला असं वाटलं की कुणीतरी तिची साडी ओढण्याचा प्रयत्न करत आहे. रेवती जागी झाली आणि ती खडबडून उठून बसली. तिच्या खोलीत अनोळखी माणसाला बघून ती जोरजोरात ओरडायला लागली. ती म्हणाली, कोण आहेस तू आणि माझ्या खोलीत काय करत आहेस? सोड मला. तो माणूस रागात म्हणाला की मी तुझी किंमत मोजली आहे. मी तुला मिळवून तुझा पूर्णपणे उपभोग घेतल्याशिवाय तुला सोडणार नाही. रेवती स्वतःला त्याच्या तावडीतून सोडून घेण्यासाठी प्रयत्न करायला लागली. तिचं ओरडणं ऐकून राणी तिच्या आईला म्हणाली, बघितलंस का आई, वहिनी किती जोरात ओरडत आहे. जर शेजाऱ्या पाजाऱ्यांनी तिचा ओरडण्याचा आवाज ऐकला तर काय होईल? तिची आई रागात तिला म्हणाली, तू झोपेची गोळी घातलेलं दूध तिला प्यायला दिले होतेस ना? राणी म्हणाली, हो ग आई, मी ती गोळी घातलेलं दूध वहिनीला दिले होते. मग माहीत नाही तिला गाढ झोप का लागली नाही. इकडे रेवती त्या माणसाच्या तावडीतून स्वतःला सोडवून घेण्यासाठी तडपडत होती. तिला काय करावं सुचत नव्हतं. म्हणून मग तिने बाजूला टेबलावर असलेली फुलदाणी उचलली आणि त्या माणसाच्या डोक्यात घातली. तसा तो माणूस डोकं धरून बाजूला झाला आणि रेवतीला संधी मिळाली तशी ती उठून खोलीचे दार उघडून खोलीतून पळत बाहेर आली आणि मुख्य दार उघडून पळत बाहेर गेली. एका क्षणात हे सगळं घडलं की कुणालाही तिला पकडण्याची संधीच मिळाली नाही. आता तर तो माणूस रागात वेळा झाला होता. तो रेवतीच्या सासूला जाऊन रागात म्हणाला, तुझी सून मला मारून पळून गेली आहे. तुम्ही तर म्हणला होता की ती विरोध करणार नाही. रेवतीची सासू म्हणाली, मला नाही माहीत हे सगळं कसं झालं. मी तर तिला झोपेच्या गोळ्या घातलेलं दूध दिलं होतं. राणी पळत रेवतीच्या खोलीत गेली तर तिने बघितलं की दुधाचा ग्लास जसाचा तसा भरलेला ठेवला होता आणि त्यात झुरळ तरंगत होते. राणीने ही गोष्ट येऊन तिच्या आईला सांगितली. ते ऐकून तिच्या आईने डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाली, बहुतेक दुधात झुरळ पडले होते, त्यामुळे तिने ते दूध पिले नसावे. पण तू काळजी करू नकोस, उद्या मी तिचा पक्का बंदोबस्त करून ठेवते. तो दलाल दातओठ खात म्हणाला, नाही, असं बिलकुल चालणार नाही. मी गिराईकाला वादा केला आहे की मी त्यांच्यासाठी नवा कोरा आयटम घेऊन येईन. त्यामुळे काहीही झालं तरी तुम्हाला आत्ताच्या आत्ता काहीतरी सोय करायला लागणार आहे. जर तुझी सून पळून गेली आहे तर मग तुझी पोरगी माझ्यासोबत पाठव. हवे असेल तर मी हिचे अजून 5,000 द्यायला तयार आहे. हे ऐकून रेवतीच्या सासूचे डोके गरगरायला लागले. ती रागात भडकत म्हणाली, तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीबद्दल असं बोलायची? हिला हात तर लावून दाखव. मी तुझा हात तोडून बाजूला करते की नाही ते बघ. तो दलाल हसत म्हणाला, जी बाई स्वतःच्या सुनेचा व्यवहार करू शकते ती बाई स्वतःच्या मुलीचा का नाही करू शकत? आणि तसंही म्हणतात ना की सून ही मुलीसारखी असते. आता तर मी तुझ्या मुलीला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणत त्याने राणीचा हात पकडला. तशी राणी घाबरली आणि रडायला लागली. ती रडत म्हणाली, मला सोड, मला सोड, मला तुझ्यासोबत जायचे नाही. आता जे राणीसोबत होत आहे ते थोड्या वेळापूर्वी तिच्या वहिनीसोबत होत होते. तिच्या वहिनीवर अत्याचार होत असताना
दोघी मायलेकी त्यांचा पूर्ण आनंद घेत होत्या. पण जेव्हा हे सगळं तिच्यासोबत व्हायला लागलं तेव्हा दोघींना जाग आली. राणीची आई त्या दलालांच्या पाया पडत म्हणाली, तू दिलेले पैसे परत घेऊन जा, पण माझ्या मुलीला सोडून दे. पण तो दलाल काही ऐकत नव्हता. तो ओढत फरफटत राणीला घरातून बाहेर घेऊन जायला लागला. राणीच्या आईने जास्त विरोध करण्याचा प्रयत्न केला तर तिला त्याने जोरात धक्का दिला. तशी ती जाऊन भिंतीवर आपटली. तिच्या डोक्यातून रक्ताची धार लागली. ती तिथेच खाली कोसळली आणि बेशुद्ध पडली. दुसऱ्या दिवशी जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा ती जोरजोरात डोकं पकडून रडत होती की तिची मुलगी कुठं गेली. ती पळत पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला. ते सगळं ऐकून पोलीस तिच्यावरच भडकले की तो दलाल तुझ्या घरी कसा काय आला, तुम्ही मागचा पुढचा कसलाही विचार न करता दार का उघडले. प्रश्न तर खूप होते पण त्यांच्याकडे कुठल्याही प्रश्नांचे उत्तर नव्हते. जर तिने पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली तर ती स्वतः या सगळ्यात अडकली असती. पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली. रेवतीची सासू स्वतःच्या नशिबाला दोष देत होती की सुनेचं वाईट करायचा प्रयत्न केला पण उलट माझ्या मुलीसोबतच वाईट घडले. माहीत नाही ती कुठल्या अवस्थेत असेल, कशी असेल, कुठल्या परिस्थितीत असेल. इकडे रेवती घरातून पळून तिच्या मामाच्या घरी गेली. तिने रडत घडलेला सगळा प्रकार तिच्या मामाला सांगितला. हे ऐकून तिचा मामा म्हणाला, रेवती, सुरुवातीला मला तुझा थोडासा सपोर्ट हवा आहे. तिच्या मामाने काही दिवसांसाठी तिला त्यांच्या घरी ठेवून घेतले होते. तिची मामी सारखी तिला काही ना काही बोलत असायची आणि तिला म्हणायची की लवकरात लवकर माझ्या घरातून निघून जा. रेवतीला पण कोणावर ओझं व्हायचं नव्हतं. तिचे पण मन मामाच्या घरी लागत नव्हते. तिला पण तिचं आयुष्य स्वतःच्या मर्जीने आणि हिमतीने जगायचे होते. तिने मामाच्या गावातच काम शोधायला सुरुवात केली पण त्या गावात तिला काहीच काम मिळत नव्हते. मग त्याच गावात राहणारी तिची चुलत मामी तिला म्हणाली, माझा मुलगा आणि सून कामासाठी शहरात राहतात. तिथे ते एका मोठ्या कपडे तयार करण्याच्या कंपनीत काम करतात. तुला तिथे काम मिळेल पण सुरुवातीला तुला थोडासा त्रास सहन करावा लागेल. आता रेवती काय बोलणार, कारण तिच्याजवळ एक पैसा पण नव्हता. ती हळू आवाजात मामीला म्हणाली, पण मामी, माझ्याजवळ तर काहीच पैसे नाहीत. असं वाटत आहे की माझ्या एकटीवरच सगळी संकटे येऊन पडली आहेत. तेव्हा तिची मामी म्हणाली की ठीक आहे, मी तुझी थोडीशी मदत करते. मला पेन्शन मिळते ना, तू सुरुवातीला 5,000 रुपये घेऊन जा. तुझ्या राहण्याची व्यवस्था मी माझ्या मुलाला करायला सांगते. मग हळूहळू तुला तिथलं सगळं कळायला लागेल. अगोदर मी माझ्या मुलाशी बोलून घेते आणि मग तुला सांगते. 2 दिवसांनी मामी म्हणाली, माझा मुलगा आणि सून सुट्टीला घरी येणार आहेत आणि मग सुट्टी संपल्यावर ते शहरात जाणार आहेत. मग तू पण त्यांच्यासोबत शहरात जा. तो तुझी सगळी व्यवस्था करून ठेवणार आहे. हे ऐकून रेवतीने मामीचे खूप आभार मानले. सुट्टीला राकेश आणि त्याची बायको स्वाती गावी आले. त्यांनी गावी खूप मजा मस्ती केली. रेवती खूप घाबरलेली होती की माहीत नाही त्या अनोळखी शहरात तिच्यासोबत काय होईल. पण तिच्या सासरी स्वतःच्या घरी तरी ती सुरक्षित होती का? मग एक प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. हे नशिबात लिहिलेलं असतं ते होतच असतं. मग आपण स्वतः पण चांगला प्रयत्न करायला पाहिजे ना. काय माहीत यावेळी नशीब आपली साथ देईल की नाही. सुट्टी संपल्यावर रेवती पण राकेश आणि स्वातीसोबत शहरात आली. राकेशने अगोदरच त्यांच्याच चाळीत रेवतीसाठी खोली भाड्याने घेतली होती. त्याने चावी दिली आणि म्हणाला, ती तुझी खोली आहे, जा जाऊन आराम कर. नंतर आपण खरेदी करायला बाजारात जाऊया. तुला जे काही गरजेचे सामान पाहिजे आहे ते तू खरेदी कर आणि उद्या सकाळी तू माझ्यासोबत माझ्या कंपनीत चल. जर तिथे तुला नोकरी मिळाली तर ठीक, नाहीतर मग आपण दुसऱ्या कंपनीत नोकरी शोधूया. रेवतीने शांतपणे मान हलवत होकार दिला. संध्याकाळी ते लोक बाजारात गेले. तिला हवे असणारे गरजेचे सामान, तिला लागणारी भांडी, थोडंसं रेशन खरेदी करून ती परत घरी आली. रात्रीचं जेवण तिने स्वतः बनवले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ करून चुलत मामीने दिलेली चांगली साडी नेसून ती राकेशसोबत कंपनीत पोहोचली. कंपनीच्या बाहेर भरतीसाठी लाईन लागली होती. ती पण त्या लाईनमध्ये जाऊन उभी राहिली आणि राकेश आत कंपनीत कामाला निघून गेला.
1 तासानंतर ती आत मॅनेजरसमोर उभी होती. थोडीफार माहिती दिल्यानंतर तिला त्याच कंपनीत काम मिळाले. सुरुवातीला पगार महिन्याला 4,000 रुपये होता आणि ते तिला एकटीसाठी भरपूर होते. तिला काम मिळाले होते. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत राकेश रेवतीजवळ आला आणि 1 तासाची सुट्टी घेऊन रेवतीला घरी सोडून परत कामावर आला. दुसऱ्या दिवशी तिला कामावर हजर राहायचे होते. दुसऱ्या दिवसापासून रेवती खूप मन लावून काम करायला लागली. काम करता करता तिने बघितले की तिथे जरा जास्त वेळ काम केलं तर एक्स्ट्रा पगार मिळतो. मग ती मोकळ्या वेळेत जास्त काम करायला लागली. बघता बघता रेवतीला काम करता करता 6 महिने झाले. काम चांगले करत होती म्हणून तिथल्या मॅनेजरने तिची बढती केली होती. आता तिला महिन्याचे 10 ते 12,000 मिळायला लागले होते. जरी ती एकटी होती पण स्वतः कष्टाने मेहनतीने कमवून खात होती. तिने विचार केला होता की जोपर्यंत तिच्या शरीरात ताकद आहे तोपर्यंत ती एकटी जगत राहणार. वर्षातून एकदा सुट्टी घेऊन 15 दिवसासाठी ती तिच्या मामाच्या गावी चुलत मामीला भेटायला जायची आणि मग तिच्या मामाला पण भेटत असायची. मग हळूहळू ती सुट्टीत देवदर्शनासाठी पण जायला लागली. तिने विचार केला होता की जर आयुष्यभर एकटंच राहायचं आहे तर मग स्वतःच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करत जगायचे. तिला लहानपणापासून फिरायची खूप आवड होती पण कधी गरिबी तर कधी जबाबदारी तिच्या स्वप्नाच्या आड येत असायची. पण आता ती स्वतःचे आयुष्य स्वतःच्या मर्जीने आणि आनंदाने जगत होती. ती एकटी कुठे जाण्यासाठी संकोच बाळगत नव्हती. रेवती आज स्वतःच्या पायावर तिच्या हिमतीने उभी होती. तिच्यात नवीन आत्मविश्वास निर्माण झाला होता. जगण्याची एक नवीन उमेद तयार झाली होती. पण कधीकधी तिला तिचा भूतकाळ आठवला तर अंगावर काटा उभा राहायचा. भूतकाळात तिच्यासोबत खूप वाईट घटना घडल्या होत्या पण ज्यांनी तिच्यासोबत चुकीचे आणि वाईट केले होते त्यांना धडा शिकवण्यासाठी ती काहीच करू शकली नाही. पण त्या बिचारीला हे माहीतच नव्हतं की त्यांच्या वाईट कर्माची फळं त्यांना याच आयुष्यात भोगायला लागली होती. एक दिवस सुट्टीत ती देवदर्शनासाठी गेली होती. तिथे एका म्हाताऱ्या बाईला काही माणसं पकडून घेऊन जाताना तिने बघितलं. हे बघून तिला धक्काच बसला कारण ती म्हातारी बाई तिची सासू होती. तिथे जराशी विचारपूस केल्यानंतर तिला कळले की तिच्या मुलीला एक दलाल घेऊन गेला आहे आणि त्यानंतर ही बाई वेडी झाली. अशीच वेड्यासारखी ती इकडून तिकडून फिरत असते. ती वेडी झाली आहे म्हणून तिला वेड्यांच्या दवाखान्यात घेऊन जायला तिथली माणसे आली आहेत. तिच्या सासूची दुर्दशा बघून आणि नंदेच्या बाबतीत ऐकून तिला खूप विशेष वाटले. तिला समजले होते की त्यांना त्यांच्या वाईट कर्माची शिक्षा देवाने दिली आहे. ती उगाचच विचार करत होती की मी त्यांना धडा का शिकवला नाही. बहुतेक हीच कर्माची फळं असतात. आज रेवतीच्या सासूला आणि नंदेला त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली होती. म्हणूनच आपण जी काही चांगली वाईट कर्म करतो त्यांचं फळ आपल्याला याच जीवनात मिळत असतं.